हाय, आय एम भूषण. मी सध्या PhDला फोर्थ सेमिस्टरला आहे. तर तुम्हाला मी प्लांट पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट शिकवणार आहे. मी डॉक्टर पेडिकेवी येथे PhD करतोय सध्या फोर्थ सेमिस्टरमध्ये. ओके. आणि मी मागच्या 3 ASRB नेट क्वालिफाय झालेलो आहे. मागच्या 3 सक्सेसिव्ह ज्या नेट होत्या त्या ASRBच्या त्या क्वालिफाय झालेलो आहे. आणि आता तुम्हाला मी ह्या सिरीज ऑफ लेक्चर्स जे आहेत पॅथॉलॉजीचे तुमचे ॲग्रीमेंटचे त्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग करणार आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आपण आता तुम्हाला माझा जस्ट ट्रिव्हिया दिला आहे. पण आता आपण सिलेबस बघू. जस्ट सिलेबस म्हणजे काही इतकं हार्ड अँड फास्ट नाही आहे. सिलेबसने अभ्यास करायला पाहिजे असं काही. पण तुम्हाला जनरली जो सिलेबस गिवन केलेला आहे, ओके, तो गिवन केलेला सिलेबस स्टार्टिंगला तो स्टडी करणं फार इम्पॉर्टंट आहे. नंतर मग तुम्हाला वेळ मिळाला तर बाकीचं तुम्ही पॅथॉलॉजीचे रिलेटेड बघू शकता. ओके. त्याच्यामुळे आपण इथं पूर्ण सिलेबस वाईज लेक्चर घेणार आहोत स्टार्टिंगला. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सिलेबस सांगतो, थोडासा सिलेबस डिस्क्राईब करतो आणि नंतर मग नेक्स्ट लेक्चर तुमचे रेकॉर्डेड फॉर्ममधले लेक्चर्स आहेत हे तुम्ही पुढचे लेक्चर बघू शकता. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. तर प्लांट पॅथॉलॉजी, आपल्याला माहिती आहे प्लांट पॅथॉलॉजी काय आहे. तर नंतर हा 20 मार्क्सला सब्जेक्ट आहे तुमचा, म्हणजे 10% जवळजवळ सिलेबस हा तुमचा मेनचा याच्यामध्ये आहे. तर त्या पेपर कंपल्सरी पेपर तुमचा ऑप्शनल पेपरचा. तर नंतर आहे स्टार्टिंगला आपलं हिस्ट्री. ओके. तर याच्यामध्ये हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये प्लांट पॅथॉलॉजी तुमची मी घेणार आहोत. त्याच्यामध्ये डिफरंट टाईमलाईनने हिस्ट्री घेणार आहोत किंवा तुमचे डिफरंट सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन्स आहेत इम्पॉर्टंट पॅथॉलॉजीशी रिलेटेड, ते याच्यामध्ये तुम्हाला टीच करणार आहोत. नंतर डेव्हलपमेंट मीन्स हाऊ पॅथॉलॉजी इज एस्टॅब्लिश्ड और हाऊ फाउंडेशन रिमेन प्रेझेंट इन अ पॅथॉलॉजी. ओके. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. आता हिस्ट्री जेव्हा तुम्हाला टीच करेल त्याच वेळेस ऑलरेडी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स तुम्हाला माहीत होणार आहे प्लांटचे, आणि डिफरंट प्लांट्स डिसीजेसमुळे तुम्हाला जे डॅमेज होतात ते डॅमेज कोणत्या फॉर्ममध्ये आहेत वगैरे ते इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये तुम्हाला समजणार आहे. नंतर नेचर, पोझिशन अँड स्ट्रक्चर ऑफ फंजाय. ओके. तर याच्यामध्ये मग नेचर, तर त्याचं म्हणजे स्ट्रक्चर और नेचर सेम आहे, त्याचं मॉर्फोलॉजी किंवा अॅनाटॉमी कशी आहे, ठीक आहे, फंगसची. नंतर त्याची पोझिशन, टॅक्झॉनॉमिक पोझिशन कशी आहे किंवा रिलेटेड टू अदर ऑर्गॅनिझम्स त्याची पोझिशन कशी आहे तुम्हाला याच्यामध्ये डिटेल समजणार आहे. नंतर आहे सेम ह्याच आस्पेक्टवरती आपण पुढं बॅक्टेरिया, नंतर व्हायरसेस, मायकोप्लाझ्मा किंवा त्याला प्लिरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स पण म्हणतो आपण, PPLO, ठीक आहे. म्हणजे फायटोप्लाझ्मा और मायकोप्लाझ्मामध्ये स्मॉल डिफरन्स आहे फक्त. तो डिफरन्स तुम्हाला नंतर सांगेल मी लेक्चर जसे जसे घेईल तेव्हा. नंतर देअर मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन अँड न्यूट्रिशन, ठीक आहे. आता याच्यामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड मायकोप्लाझ्मा, ओके, त्या सगळ्यांच्या ज्या रिप्रोडक्टिव्ह मेथड्स आहेत, कोणत्या फॉर्ममध्ये रिप्रोडक्ट होतात, ते असेक्सुअली रिप्रोडक्शन होत आहे की सेक्सुअली रिप्रोडक्शन होत आहे किंवा अदर मीन्स ऑफ रिप्रोडक्शन आहे त्यांचं, किंवा त्यांचं न्यूट्रिशन, ठीक आहे. हे पॉईंट कव्हर होणार आहेत लेक्चर्समध्ये. नंतर आहे तुमचं ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ फंजाय. तर रिसेंट त्याच्यामध्ये फंगाय आणि फायटोपॅथोजेनिक बॅक्टेरिया दोघांचं क्लासिफिकेशन घेणार आहे मी. तर त्याच्यामध्ये फंगसमध्ये इन 1973 एन्सवर्थ क्लासिफिकेशन, जे ओल्ड क्लासिफिकेशन आहे फंगसचं, ते पण घेईल. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कसे डेव्हलपमेंट झालेत आणि रिसंट किर्क इटॉल, बटलर अँड बिस्बीच्या डिक्शनरीनुसार रिसेंट क्लासिफिकेशन आय थिंक 2008 पासनं जे आहे ते क्लासिफिकेशनमध्ये कसं फंगाय प्लेस केलेले आहेत त्याचं पण ब्रॉड क्लासिफिकेशन घेणार आहे. नंतर आहेत स्टडीज अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ पेरानोस्पोरल. आता क्लासिफिकेशन जे आहे ब्रॉड क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये काही इकॉनॉमिकली मीन्स ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स ज्या जेनरा आहेत किंवा ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स ज्या ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट पेरानोस्पोरल जी ऑर्डर आहे त्याच्यामधले आपले ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट जे डिसीज डॅमेज करणारे जेनरा आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत. तर पेरानोस्पोरलमध्ये जनरली जे डाउनी मिल्ड्यू कॉज करणारे पॅथोजन्स आहेत, ओके,
तर डाउनी मिल्ड्यू कॉज करणारे पॅथोजन्स हे पेरोनोस्पोरलमध्ये आहेत. नंतर आहे तुमचा नेक्स्ट ऑर्डर, त्याच्यामध्ये उस्टिलेजिनेल्स. ओके, तर उस्टिलागो जो जिनस आहे, जो लूज स्मट कॉज करतो किंवा अदर स्मट डिसीजेस कॉज करतो, तर ते उस्टिलेजिनेल्समध्ये होते. ओके, मीन्स स्मटचा स्टडी तुमचा उस्टिलेजिनेल्समध्ये येऊन जातो. नंतर आहे नेक्स्ट ऑर्डर तुमची युरिडिनेल. तर याच्यामध्ये रस्ट फंजाय जेवढे आहेत, तर हे रस्ट फंजायचा स्टडी आपण करणार आहोत. ओके, रस्ट फंजायचे जे बक्सिनिया असेल किंवा अदर जेनेरा असतील रस्टचे, त्यांचा स्टडी करणार आहोत. नंतर आहेत मोनिलियल्स, म्हणजे फंगाई इम्परफेक्ट मधलं जे काही असेक्सुअल फॉर्म मधले किंवा ॲनामॉर्फिक फॉर्म मधले फंगस आहेत, त्यांचा स्टडी आपण ह्या ऑर्डरमध्ये करणार आहोत. ठीक आहे, हे झालं तुमचं. नेक्स्ट आहे सॅप्रोफाइट्स. तर स्पोरोफाइट आहे तिकडं, आय थिंक स्पोरोफाइट. नंतर सॅप्रोफाइट पण आहेत, त्यांचा पण स्टडी करू आपण. इथं स्पोरोफाइट दिलेला आहे. स्पोरोफाइट. नंतर पॅरासाइट, हाऊ डिफरंट पॅथोजन्स पॅरासाइटिक रिलेशनशिप डेव्हलप विथ द डिफरंट ॲनिमल्स और आपल्याला प्लांट्सच्या रिलेटेड बघायचं आहे इथं. नंतर सिम्बायोसिस. ओके, तर वी हॅव टू स्टडी द सिम्बायोसिस लाईक लायकेन, देन मायकोरायझा और बॅक्टेरियल सिम्बायोसिस लाईक रायझोबिया विथ द लेगुम प्लांट्स. याच्यामध्ये आपण डिटेल घेणार आहोत. नंतर नेक्स्ट इज देअर मॉडिफिकेशन्स. तर याच्यामध्ये डिफरंट मॉडिफिकेशन, फंगसचे पण डिफरंट मॉडिफिकेशन्स आहेत, म्हणजे सिम्बायोसिस अँड देअर मॉडिफिकेशन, ते पण आपण स्टडी करणार आहोत. नंतर आहेत पॉलिमॉर्फिझम. ओके, पॉलिमॉर्फिझम. आता पॉली मीन्स एकापेक्षा जास्त. ठीक आहे, तर आता पॉली मीन्स आपण म्हणू शकतो की त्याला पॉलिमॉर्फिझम मीन्स आता आपल्या कशा रेसेस आहेत ॲनिमल्समध्ये, तशाच रेसेस पण आहेत यांच्यामध्ये, प्लांट्समध्ये किंवा डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये. तशाच पद्धतीचे यांचा आपण पॉलिमॉर्फिझम बघणार आहोत. नंतर आहे हिट्रोसिझम. तर हिट्रोसिझम हे रस्टमध्ये आहे. ओके, तर एक प्लांट पॅथोजनला मीन्स बक्सिनियाला लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी एकापेक्षा जास्त होस्ट लागतात, मीन्स 2 होस्ट लागतात. त्या कंडिशनला आपण हिट्रोसिझम असं म्हणत असतो. ठीक आहे, ऑटोसिझम आणि हिट्रोसिझम ही टर्म पण बघणार आहोत. नंतर आहे फिजिओलॉजिकल स्पेशलायझेशन. तर फिजिओलॉजिकली सर्टन पॅथोजन्स डेव्हलप द पॅथोजेनेटिक कॅरेक्टर्स. ओके, त्या कॅरेक्टर्स आपल्याला डिफाईन करून त्याच्यानुसार आपल्याला फिजिओलॉजिकल स्पेशलायझेशन कसं आहे. अदर हायर फंगस जे आहेत, मायकोटिना किंवा बेसिडिओ मायकोटिनस फंगस जे आहेत, आता रस्टच्या जवळजवळ 1000पेक्षा जास्त मीन्स बक्सिनियाच्या 1000पेक्षा जास्त रेसेस ह्या प्रेझेंट आहेत. ओके, जशा स्ट्रेन्स असतात, व्हायरल स्ट्रेन असतात, तशा फंगसमध्ये पण डिफरंट रेसेस किंवा स्ट्रेन्स आपण म्हणू शकतो, पॅथोटाइप्स असे प्रेझेंट असतात. ओके, नंतर नेक्स्ट इज हिट्रोथॅलिझम. हिट्रोथॅलिझम ही टर्म थोडीशी डिफरंट आहे, बट इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम टू डेव्हलप द स्पोअर्स. ओके, हिट्रोथॅलिझम त्याच्यामध्ये होमोथॅलिझम आणि हिट्रोथॅलिझम हे डिफरंट टर्म आहेत, ते डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. नेक्स्ट आहे तुमचं सिलेबसमध्ये डिसेमिनेशन अँड ट्रान्समिशन ऑफ फंजाय. ओके, मीन्स एका ठिकाणाहून फंगल प्रोपॅगुल किंवा इन्फेक्शन प्रोपॅगुल जो आहे तो कसा ट्रान्सफर केला जातो, आपण त्याला डिसेमिनेशन किंवा त्याचं ट्रान्सफर किंवा डिस्पर्सल म्हणू शकतो. नंतर आहे ट्रान्समिशन. ठीक आहे, मीन्स तेच डिस्पर्सल, डिसेमिनेशन किंवा ट्रान्समिशन ऑफ फंजाय. नंतर बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड मायकोप्लाझ्मा, मीन्स ऑल द जे प्लांट पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आपण त्यांचं डिसेमिनेशन बघणार आहोत. अँड नेमॅटोड. ठीक आहे, नेमॅटोड पण आपण डिटेलमध्ये बघू. नंतर आहे फिनॉमिना ऑफ इन्फेक्शन ससेप्टेबिलिटी. ठीक आहे, मीन्स ॲक्च्युअली इथं सेपरेट वर्ड आहे हा. ॲक्च्युअल फिनॉमिना ऑफ इन्फेक्शन अलग आहे आणि ससेप्टेबिलिटी अलग आहे. ठीक आहे, तर आपण इन्फेक्शनच्या स्टेजेस आहेत, डिफरंट स्टेजेस बघू. नंतर ससेप्टेबिलिटी हा टॉपिक बघू. नंतर होस्ट रिॲक्शन, ज्या हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन्स होतात पॅथोजनच्या अगेन्स्ट होस्टमध्ये, मीन्स सेकंडरी मेटाबोलाइट सिक्रेशन किंवा काही रिॲक्शन मीन्स स्ट्रक्चरल किंवा बायोकेमिकल रिॲक्शन डेव्हलप होतात, त्या सगळ्या होस्ट रिॲक्शनमध्ये येऊन जातात. तर ते डिटेलमध्ये बघू आपण. नंतर आहे इपिडेमॉलॉजी अँड फोरकास्टिंग. तर रिसेंटली इपिडेमॉलॉजी अँड फोरकास्टिंगवर खूप डेव्हलपमेंट झालेली आहे.
ठीक आहे, ते पण बघू. नंतर आहे डिसीज रेजिस्टन्स. प्लांट्समध्ये डिसीज रेजिस्टन्स कसं डेव्हलप करू शकतो, डिसीजेसच्या अगेन्स्ट आपण किंवा ते पॅथोजनच्या अगेन्स्ट. ओके. नंतर आहे सिम्प्टोमॅटोलॉजी. तर सिम्प्टोमॅटोलॉजीमध्ये आपण डिफरंट प्लांट पॅथोजन्स आहेत, जे फंगाय असेल, बॅक्टेरिया असेल किंवा कोणतेही असतील, त्यांचे आपण डिफरंट सिम्पटम्स कसे डेव्हलप होतात किंवा सायन्स कशा डेव्हलप होतात ते डिटेलमध्ये बघणार आहोत. नंतर आहेत फ्लॉवरिंग पॅरासिट. तर जे फ्लॉवरिंग प्लांट पॅरासिट आहेत, त्याच्यामध्ये स्टेम पॅरासिट असेल किंवा रूट पॅरासिट असेल. ठीक आहे, कस्कुटा, डॉडर, लोरेंथस, ओरबॉनचे ते आपण डिटेलमध्ये बघू त्यांचं काय आहे. नंतर आहेत फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. जसं पॅथोजन्समुळं डिसीजेस होतात, तसंच सम चेंजेस ड्यू टू द हॉर्मोनल सिक्रेशन किंवा काही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहेत ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द न्यूट्रिशन किंवा काही टॉक्झिकंट असतील. टॉक्झिकंट्समुळे डिफरंट ॲबनॉर्मॅलिटीज प्लांटमध्ये फॉर्म होतात. तर आपण त्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये डिटेलमध्ये घेऊ. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीजेस. तर आता याच्यामध्ये काय ॲक्च्युअली ते प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज कंट्रोल आहे. ओके, मीन्स प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज कंट्रोल असं कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज कंट्रोलमध्ये डिफरंट मेथड्स आहेत. बायोलॉजिकल असेल किंवा केमिकल असतील किंवा लेजिस्लेटिव्ह, त्या डिफरंट मेथड्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नंतर आहेत केमिकल, बायो कंट्रोल. ठीक आहे. केमिकल कंट्रोलमध्ये ऑल केमिकल्स आपण त्याचं मोड ऑफ ॲक्शन वगैरे आणि जस्ट हायलाइटन करू कोणते कोणते केमिकल्स, न्यूअर फंजीसाईड कोणते आहेत किंवा ओल्ड एज फंजीसाईड कोणते आहेत ते बघणार आहोत. आता बायो कंट्रोलमध्ये आपण बोटॅनिकल्स असतील तुमचे किंवा आत्ता बायोजंट जसे ट्रायकोडर्मा बॅसिलस त्यांच्यासारखेच किंवा नॅचरली लिव्हिंग असणारे बायो कंट्रोल एजंट्स, ते पण आपण कन्सिडर करणार आहोत. नंतर देअर फॉर्म्युलेशन अँड देअर डोसेस. ठीक आहे, फॉर्म्युलेशन कसं बनवायचं आणि किंवा कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात ते आपण बघणार आहोत. आणि त्यांचे डोसेस किती आहेत ते बघणार आहोत. ठीक आहे. नंतर आहेत सिम्पटम. तर सिम्पटम्स, आता हा टॉपिक आहे ऑल. इथं तुम्हाला 22 क्रॉप्स आहेत. ठीक आहे. 22 क्रॉप्समध्ये मेजर डिसीजेस जे आहेत त्यांचे सिम्पटम्स, त्यांचे कॉजल ऑर्गॅनिझम मीन्स जो कॉज असेल, कोणताही पॅथोजन असेल त्याचं कॉज, त्याची इटिओलॉजी मीन्स आपण स्टडी ऑफ द कॉजल ऑर्गॅनिझम. ओके, मीन्स त्याची लाईफ सायकल जी आहे पॅथोजनची. समजा फॉर एक्झाम्पल पायरिक्युलेरिया झाला, तर त्याची पायरिक्युलेरिया ओरायझची आपण डिटेल थोडंसं थोडक्यात घेऊ. ठीक आहे. हाऊ दे फॉर्म द स्पोर ऑर देअर सेक्शुअल ऑर असेक्शुअल स्पोर. ओके, थॅलस किंवा मायसेलियम कसे आहे, त्यांचे प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन, सेकंडरी सोर्स ऑफ इन्फेक्शन कसं आहे, तर ते टोटल तुमच्या इटिओलॉजीमध्ये येऊन जातं. अँड देन कंट्रोल मेजर्स. ओके, तर कंट्रोल मेजर्समध्ये बायोलॉजिकल किंवा इंटिग्रेटेड कंट्रोल मेजर्स पण घेऊ आपण, आणि स्पेसिफिक कंट्रोल मेजर्स किंवा डिफरंट अँटीबायोटिक्स कोणत्या डिसीजमध्ये यूज केले जातात, स्पेसिफिक क्वेश्चन्स कोणते आहेत याच्यामध्ये. सर ब्लास्ट ऑफ पायरिक्युलेरियामुळे होतो, त्याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट ब्लास्टिसिडिन ही अँटीबायोटिक यूज केली जाते. ठीक आहे. असे काही क्वेश्चन्स तयार होतात, ते क्वेश्चन्स पण आपण त्याच्यामध्ये तुमचे आपोआप तयार होतील. ठीक आहे. आता हे फॉलोइंग जे डिसीजेस आहेत तुम्हाला स्लाईडमध्ये दिसतंय की कॉटनचे डिसीजेस आहेत, अँग्युलर स्पॉट, रूट रॉट, अँथ्रॅकनोज, विल्ट. ठीक आहे. असे तुमचे टोटल 22 क्रॉप आहेत हे. तर 22 क्रॉपचे हे मेजर डिसीजेस आहेत. ठीक आहे. एखादा मायनर डिसीज जरी असला तरी त्याचं इम्पॉर्टन्स पण असू शकतं, बट तुम्हाला स्टार्टिंगला सिलेबसनुसार स्टडी करायचं आहे. ठीक आहे. हे 22 टोटल क्रॉप आहेत. स्टार्टिंगला तुम्हाला सिलेबसनुसार स्टडी करायचं आहे. मीन्स सिलेबस कव्हर करून तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही अदर इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत पॅथॉलॉजीचे ते स्टडी करू शकता. ओके, ठीक आहे.